काय केलं मी आता कुठे जाऊन मरीन पण वाचणार नाही. नका बोलू जीवनात कधी 5 बोटं नाही मारले मी तुला, कधी नाही मारले. आणि या हाताने मी किती वाईट केलं, आज वाईट केलं मी ना. सांग मी कसा जिवंत राहू, कसा जिवंत राहू. तू एकटी राह आता. नाही मला राग नाही हो, मारण्याचा नाग नाही, तो सोडून गेला याचा राग आहे. आपल्याला म्हटलं तुम्ही माझे कोणी नाहीत म्हणून नाही बापला म्हणून कोणावर विश्वास करते, कोणावर विश्वास करते. सांग ज्याच्यावर तुला विश्वास केला, मी नाही विश्वास केला. विश्वासामध्ये विश्वासघात झाला रंजना. कोणाले पोरग म्हणतील आणि मी कोणाले भाऊ म्हणाल, कोणी नाही कोणाचं रंजना. देवा देवा काय केलं तोडलं आम्हापासून तोडलं त्याला. तुझ्या बाहेरची देवा रंजना रंजना सत्यानाश झाला. जेवढं आपण केलं तेवढं पाण्यात केलं, काही मिळालं नाही आपल्याला. आणि आता बघ मी काय म्हणतो, त्यानं तोंडातून म्हटलेलं आहे, पुन्हा जन्म दिलास का नालायका हलकटा, जन्म दिलास का. अबे जन्म नाही दिला, पण त्या मायनं काय केलं तू आलं, लाईनाचं मोठं केलं, सगळं केलं. आणि तिला असं बोललास तू, मलाही म्हटलं तू महाबाप होईल का. अरे काही बरं नाही बोललास रंजना. आता आजपासून त्याने पोरगा म्हणायचं नाही, आजपासून मी त्याने भाऊ म्हणणार नाही. माझा कोणी नाही भाऊ,
आणि माझा पोरगा बी नाही, तू बी तुझा पोरगा नाही, हे लक्षात ठेव. आता रडायचं नाही, त्याची आशा सोडून दे. तो आपल्याला साथ देऊ शकत नाही आणि तो आपल्याला पोषू शकत नाही, हे तुला सांगतो. रडून काय करते? तुलाही जगाचं आहे, मलाही जगाचं आहे. आपण आपल्या हातानं कमाई करू आणि आपलं पोट भरू, आपलं पोट भरू. हे बघ, काय रडू नको, सोड. सगळे मतलबी लोक आहेत, सगळे मतलबी आहे. चाल आपल्या घरी राहू आणि कोणाची आठवण करायचं नाही. परवा नाही, म्हातारपणात तो परमेश्वर आपला सांभाळ करेल. फक्त त्याच्यावर विश्वास कर, बाकी कोणावर विश्वास करू नको. या जमान्यात कोणावर विश्वास नको. चाल घरी जाऊ, चाल. स्वर्गवासी दौलतरावजी बागडे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. याच्यानंतर मी हा पोळ्याची रूपरेखा मोठी सुंदर आहे. मा खूपच सुंदर आहे. मायनं जरी आपल्या पोराला 2 थापडा मारल्या, पोरगा पडून जाते मायच्या धाकानं, पण माय त्याच्या मागं धावते. माय त्याच्या मागं धावते. नाही बापा, मी न मारलं, मा पोरगा कुठेही चालला जाईल. माय रडते ना, त्याच्या मागं धावते. दादा, हे मायची ममता, आणि अशी ममता या बाईमध्ये आहे. अशीच ममता या बाईमध्ये आहे. देराले बोलून तर दिलं, तोंडानं शिवा दिली आणि तो पळून गेला, उठून पळून गेला. पण नाही, ज्या देराने तिनं पोरगा मानला, त्या देराने विसरत नाही. ते बाई विसरत नाही, लक्षात ठेवलं, विसरत नाही. आता मोठी सुंदर घडवली आहे हे कहाणी मी खूपच सुंदर बनली. समोर पाहत, समोर चला, ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्या भावानं मला मारलं, वहिनीनं कुत्रा म्हटलं ना, काय हरकत नाही, बरोबर आहे. समजून आलं आता, माय माय होते आणि बाप बाप होते, आणि भाऊ भाऊ होते, वहिनी वहिनी होते. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता जाऊ कुठं? नाही, माझा दोस्त राहते पुण्याले पांडू, त्याच्याकडे जातो आणि त्याच्या पाया लागतो. तर बाबा, तू ज्या कंपनीमध्ये आहे त्या कंपनीत जरी मी इंजिनियर असलो तरी चालेल, पण आता मी झाडू पोछा करीन, हमाली करीन, पण यायच्या घरी येणार नाही, याच्यात तोंड पाहणार नाही. चला, आपण पुण्याला निघून गेलं पाहिजे. पुणे स्टेशनवर उतरलो,